चर्चा करत होतो महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलांना अवघ्या 1 ते 2 वर्षात आपलं आणि आपल्या मालकाचं आपल्या वेगाच्या जोरावरती आपल्या शिस्तीच्या जोरावरती पूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रात नाव केलं आणि ज्या मालकाचं नाव अर्थातच ज्या बैलानं पूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये अवघ्या काही दिवसातच गाजवलं. आताच 11 जानेवारी 2026 ला एक काळा दिवस आला आणि पब्लिक किंग भारत खरं तर आपल्यातून निघून गेला. अर्थातच ज्या बैलानं फार कमी काळात सर्वांना आशा आणि स्वप्न दाखवली होती की येत्या काळात एक नवा हिंद केसरी महाराष्ट्राला मिळतोय, मात्र काळानं त्याच्यावरती घात घातला आणि अर्थातच नरेंद्र शेठ कुमारे यांचा भारत 500 आपल्यातून निघून गेला. त्याला देखील बैलगाडा शौकीनांच्या प्रेमींच्या वतीनं आणि आमच्या मयूर ग्रुप आणि स्वर्गीय या जगन्नाथ स्मृती चषकाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. खूप कमी वयात ज्या वाघानं श्रीलवन हे नाव पूर्ण महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रात कोरलं, नरेंद्र शेठ कुमार यांच्या भारतला भावपूर्ण श्रद्धांजली.